सोलापूरचे जिल्हाधिकारी होते आणि ज्या काळात जिल्हाधिकारी होते त्याच वेळी जो निर्णय आला त्याच्यानुसार जिल्हाधिकारी हेच तिथल्या देवस्थानचे म्हणजे पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष असतील अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा हायकोर्टाचा निर्णय होता। त्याप्रमाणे ते देवस्थानचे अध्यक्ष झाले श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जे आहे ते पंढरपूरचं। आणि त्यानंतर त्यांनी वारीमध्ये जे काही निर्णय घेतले ते खूप गाजले होते। विशेषतः त्यांनी VIP दर्शन बंद केलं असं बोललं गेलं तर त्याच्यामागे सुद्धा एक स्टोरी आहे। तुकाराम मुंडेंनी माहिती घेतली की किती वेळ पांडुरंगाचं दर्शन घेताना किती वेळ दर्शन हे बंद असतं सामान्य माणसांसाठी, सामान्य वारकऱ्यांसाठी। आणि तेव्हा त्यांना कळालं की जवळपास सकाळी 6-6:30 पर्यंत ते बंद असतं, कारण 2 वेळा पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची पूजा होते। एकदा देवस्थानाकडून होते, एकदा शासकीय पूजा होते जी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते। मग या दोन्ही पूजा एकत्र होऊ शकतील का? त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती घेतली। मग ती नाही होऊ शकत तर किती कमीत कमी वेळामध्ये पूजा होऊ शकते? आणि त्या वर्षी खरं तर म्हणजे देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते की विक्रमी वेळेमध्ये म्हणजे अवघ्या रात्री 2:30 वाजता वारकऱ्यांसाठी रांग खुली करण्यात आली। सामान्य भक्तांसाठी विठुरायाची रांग खुली करण्यात आली आणि लोकांना दर्शन सुरू झालं। त्यांनी त्यावेळेस एक अशी गोष्ट केली की 2:30 वाजेपर्यंत म्हणजे जोपर्यंत पूजा सुरू आहे तोपर्यंत मंत्री असू द्या, VIP असू द्या, पोलीस अधिकारी असू द्या, कोणी असो ते दर्शन घेऊ शकतात। पण ॲज सून ॲज सामान्यांची रांग सुरू झाली, वारकऱ्यांची रांग सुरू झाली की कुठल्याही VIPला दर्शन घेऊ दिलं जाणार नाही असा त्यांनी स्पष्ट नियम केला। आणि त्या वर्षी सर्वाधिक महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी खरं तर विठुरायाचं थेट दर्शन घेतलं। त्यामुळे ती एक परंपरा मुंडेंनी तिथे सुरू केली। त्यासोबतच त्यांचे काही तिथे वादसुद्धा झालेले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं, हायकोर्टाचे स्पष्ट आदेश होते आणि त्या आदेशामध्ये सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांनी एकूण प्रदूषण आणि हे सगळं बघता नदीमध्ये चंद्रभागेच्या काठा आतमध्ये राहू नये अशा पद्धतीचे आदेश होते, किंवा पर्यावरण खराब करू नये, तिथे कुठल्याही पद्धतीचं मल विसर्जन करू नये अशा पद्धतीचे ते सगळे आदेश होते आणि ते त्यांनी पाळण्याचं ठरवलं। आणि त्यावेळी सुद्धा एक मोठा संघर्ष जो आहे तो त्याच्यामध्ये बघायला मिळाला आणि एकूणच त्यांची सोलापूरमधली जी कारकीर्द होती ती सुद्धा गाजलेली बघायला मिळाली। विशेषतः माजी आमदार असलेले रमेश कदम असू द्या किंवा आत्ताचे शिवसेनेचे उभाठाचे नेते असलेले शरद कोळी यांच्याशी सुद्धा त्यांचा संघर्ष झाला होता आणि ती गोष्ट सुद्धा चांगलीच गाजल्याची बघायला मिळाली। ह्याच्यानंतर त्यांची एक कारकीर्द गाजली होती ती होती नवी मुंबईमध्ये। तर नवी मुंबईमध्ये आताच्या ज्या भाजपच्या आमदार आहेत मंदा म्हात्रे यांच्यासोबत त्यांचा थेट संघर्ष बघायला मिळालेला होता। विशेषतः अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंडे यांचा संघर्ष खूप महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता आणि एक महिला आमदार आणि एक तडफदार अधिकारी यांच्यामध्ये कशा पद्धतीने ते खटके उडाले होते ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते। अगदी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा परत एकदा मंदा म्हात्रेंनी त्यांची भेट घेतली, तिथे सुद्धा त्यांचे वाद झाले आणि त्यांच्यावरती हक्कभंग आणेल अशा पद्धतीची भाषा जी आहे ती मंदा म्हात्रेंनी केलेली होती।